महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MIMचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी हे 11 जानेवारी रोजी मुकुंदनगरमध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे। याआधी केलेला वादा पूर्ण करण्यासाठी ओवेसी अहिल्यानगर दौऱ्यावर येत असून महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने मुकुंदनगर येथील दरबार चौकात 11 जानेवारी रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे। या जाहीर सभेत ओवेसी मतदारांना मार्गदर्शन करणार असून MIMच्या उमेदवारांसाठी प्रचाराची रणधुमाळी अधिक तीव्र होणार आहे। दरम्यान या जाहीर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे डॉक्टर परवेज अशरफी यांनी मुकुंदनगरसह परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे। ओवेसी यांच्या सभेमुळे मुकुंदनगर आणि परिसरात राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह असून निवडणूक प्रचाराला नवसंजीवनी मिळणार असल्याचे चित्र आहे। आता ओवेसीच्या या सभेला नागरिकांचा किती प्रतिसाद मिळतो आणि त्याचा निवडणूक प्रचारावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आकिज सय्यद, ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहिल्यानगर। मागच्या वेळेस ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन चे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी साहेबांनी जेव्हा अहमदनगरमध्ये सभा झाली होती त्यावेळेस अहमदनगरकर आणि विशेषतः मुकुंदनगरकरांसोबत एक वादा केला होता की मी पुढच्या वेळेस येणार आहे। तर तो वादा पूर्ण करण्यासाठी दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजता दरबार चौक मुकुंदनगर येथे बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी साहेबांची सभा आयोजित केली आहे। तरी आपले सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने असं साहेबांना लाईव्ह ऐकण्यासाठी आपण उपस्थित राहाव्यात। त्यासोबत मजलिसला आणि पतंग चिन्हाला साथ देण्यासाठी उपस्थित राहावा। धन्यवाद। जय भीम, जय भीम।